विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण इलेक्ट्रिक वायरिंगच्या 2 प्रकरणांचा अभ्यास केला. आज आपण सुरुवात करणार आहोत प्रकरण 3, विद्युत ऊर्जा निर्मिती आणि पारेषण. आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण विजेचा उपयोग बऱ्याच ठिकाणी करतो. विजेशिवाय आपले पान सुद्धा हलत नाही. क्षणोक्षणी आपल्याला विजेची गरज पडत असते. प्रकाश मिळवण्यासाठी, उष्णता मिळवण्यासाठी गीझरमध्ये, हीटरमध्ये, नंतर ओव्हनमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी, तसंच जसं उष्णता निर्माण करण्यासाठी तसेच थंड करण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये, फ्रिजमध्ये, कोल्ड स्टोरेज प्लांटमध्ये आपल्याला सप्लायची गरज असते. शेतीमध्ये वॉटर पंप्स, शेतीच्या पंपासाठी आपल्याला विजेची गरज आहे. नंतर कारखान्यांच्या क्षेत्रामध्ये विविध यंत्रे चालवण्यासाठी आपल्याला सप्लायची गरज असते. त्यानंतर दळणवळणामध्ये विजेवर चालणारी साधनं असतात. जसं विद्युत रेल्वे, ट्रामवे, मेट्रो यामध्ये सप्लायची गरज असते. रासायनिक प्रक्रिया जसं बॅटरी चार्जिंग आहे, इलेक्ट्रोप्लेटिंग आहे, इलेक्ट्रोलिसिस आहे, या विविध रासायनिक क्रिया पार पाडण्यासाठी आपल्याला विजेची गरज असते. त्यानंतर आधुनिक सुखसुविधा जसं आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये विविध विजेची उपकरणं आहेत. जसे वॉशिंग मशीन, फ्रीज, कूलर, पंखे, टीव्ही या सर्वांसाठी आपल्याला विजेची गरज असते. आणि म्हणूनच वीज ही सर्वात महत्वाचा घटक आहे. मग ही वीज कशा पद्धतीने निर्माण केली जाते हे आपण आज पाहणार आहोत. यासाठी आपण वीज निर्मिती विविध प्रकारांनी करत असतो. निसर्गामध्ये जे जे आपल्याला ऊर्जा उपलब्ध आहे त्याच्या साहाय्याने आपण वीज निर्मिती करत असतो. तर आज आपण पाहणार आहोत जलविद्युत, जलाच्या साहाय्याने, पाण्याच्या साहाय्याने वीज निर्मिती. तसे तर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, अणुविद्युत निर्मिती केंद्र, त्यानंतर पवन ऊर्जा, सौर ऊर्जा असे विद्युत ऊर्जा मिळवण्याचे विविध आपले साधनं आहेत. पण आज आपण पाहणार आहोत पहिलं आपलं विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र, ज्याला आपण म्हणतो हायड्रो पॉवर स्टेशन. हे हायड्रो पॉवर स्टेशन मध्ये कोणकोणते घटक असतात ते प्रथम आपण पाहू आणि नंतर त्याच्या लेआउटच्या साहाय्याने आपण त्याचा अभ्यास करू. तर आपण पाहूया हायड्रो पॉवर स्टेशन मध्ये विविध घटक. हायड्रो पॉवर स्टेशन मध्ये मुख्यत्वे करून पाणी साठवण्यासाठी, अडवण्यासाठी धरण हा महत्वाचा भाग असतो. डोंगराळ भागामध्ये उंचावर, नदीच्या उंच टेकडीवर धरण बांधतात आणि ते पाणी तिथे अडवले जाते. या जलाशयामध्ये, ज्याला आपण रिझर्वायर असं म्हणतो, इथे पाणी अडवले जाते. या अडवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा, जेव्हा पाणी स्थिर आहे, तेही वाहत नाहीये, त्या पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात स्थितीज ऊर्जा असते. प्रेशर असतं, पाण्यावर मोठ्या प्रमाणात दाब असतो. त्यानंतर आहे पुढचा भाग कंट्रोल गेट. आता हे पाणी आपल्याला उंचावरून खालपर्यंत वाहून नेताना त्यावर कंट्रोल गेटद्वारे आपण नियंत्रण आणत असतो. आपल्याला पाण्याचा प्रवाह किती प्रमाणात पाहिजे, पाण्याचे प्रेशर किती प्रमाणात पाहिजे, त्या प्रमाणातच हे गेट उघडले जातात. त्यानंतर पेन स्टॉक. पेन स्टॉक हा स्टील पाईप असून त्या पाईप मधून पाणी टर्बाईन पर्यंत वाहून आणलं जातं आणि जेव्हा या पाईप मधून पाणी येतं तेव्हा या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतीज ऊर्जेमध्ये होतं. ते पाणी जेव्हा खूप प्रेशरने भरून खाली येतं तेव्हा त्याच्यामध्ये गतीज ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि वरून खाली ते गुरुत्वाकर्षणामुळे पाणी खाली वाहून आणलं जातं आणि आणल्यावर ते वेगाने वॉटर टर्बाईन वर पडत असतं. वॉटर टर्बाईन ही एक चाकासारखी रचना असते, ज्याला आपण व्हील सारखी रचना असते. त्यामध्ये ब्लेड बसवलेले असतात, पाते बसवलेले असतात आणि या पात्यांवर जेव्हा फोर्सफुली पाणी पडते तेव्हा त्याला गती मिळते. म्हणजेच गतीज ऊर्जेचं रूपांतर, ते पाते फिरू लागतं, टर्बाईन फिरू लागतात. गतीज ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये. आणि हे टर्बाईन दोन प्रकारचे असतात, इम्पल्स टर्बाईन किंवा रिॲक्शन टर्बाईन. हे टर्बाईन जेव्हा फिरू लागतात ते जनरेटर मधील आर्मेचरला फिरवतात. कारण हे टर्बाईन, पुढचा पार्ट आहे आपला जनरेटर,
हे टर्बाईन जनरेटरच्या शाफ्टला कपल केलेले असतात, जोडलेले असतात. आणि हे टर्बाईनचे ब्लेड जेव्हा फिरतात तेव्हा ते जनरेटरच्या आर्मेचरला सुद्धा फिरवतात आणि जनरेटर मध्ये सप्लाय निर्माण होतो. जनरेटर मध्ये जेव्हा एसी सप्लाय निर्माण होतो तेव्हा त्याला आपण अल्टरनेटर असे सुद्धा म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा अल्टरनेटर मध्ये विद्युत निर्मिती होते त्यानंतर ती ट्रान्सफॉर्मर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर द्वारे त्याचं व्होल्टेज वाढवलं जातं आणि नंतर हे व्होल्टेज हे विद्युत ऊर्जा पारेषित केली जाते, ट्रान्समिट केली जाते. अगदी सोप्या भाषेत म्हणजे वाहून नेली जाते. तर याच्यामधले पहिले आपण 5 घटक पाहिले. धरण, त्यानंतर कंट्रोल गेट पाण्याचा, धरणाचा उपयोग आपण जलाशयाचा साठा साठवणे, कंट्रोल गेटने आपण पाण्याचा प्रवाह कंट्रोल करतो, पेन स्टॉक द्वारे आपण पाणी वरून खाली वाहून आणतो, वॉटर टर्बाईन वर ते पाणी पडल्याने टर्बाईन फिरू लागतात, हे टर्बाईन जनरेटर मधील आर्मेचरला फिरवतात. त्यानंतर यातील पुढचा भाग आहे सर्ज टाकी. ही सर्ज टाकी किंवा ज्याला आपण म्हणू सर्ज टँक. जेव्हा टर्बाईनवर लोड कमी असतं तेव्हा पाण्याचा प्रवाह कमी पाहिजे, त्यावेळी पाणी मागे ढकलले जाते. जेव्हा पाणी मागे ढकलले जाते अचानकपणे जेव्हा गेट बंद होतात तेव्हा पाणी मागे ढकलल्यामुळे पेन स्टॉक वर प्रेशर येऊन पेन स्टॉक लीक होण्याची शक्यता असते. तेव्हा हा प्रेशर कमी करायचा असेल तर पाण्याला पटकन जाण्यासाठी मार्ग मिळाला पाहिजे आणि तो मार्ग आपल्याला या सर्ज टँक मध्ये मिळत असतो. हा आपला रिझर्वायर जिथे पाण्याचा मुख्य साठा असतो. हे मुख्य टाकीतून जेव्हा पाणी खाली येतं जेव्हा गेट अचानकपणे बंद होतात तेव्हा पाणी मागे ढकललं जातं तेव्हा या पेन स्टॉक वर प्रेशर येतं. हे प्रेशर कमी करण्यासाठी ही सर्ज टाकीमध्ये पटकन पाण्याची पातळी वाढते आणि पेन स्टॉक वर मधील प्रेशर कमी होते. तसंच अचानकपणे जेव्हा आपले मागणी वाढते, टर्बाईन वर लोड वाढतं, तेव्हा पाण्याचा प्रवाह जास्त असणे आवश्यक असतं. तेव्हा सर्ज टँक मधील पाणी सुद्धा पेन स्टॉक मधून वाहू लागते. अशा पद्धतीने लोड वाढवला असता किंवा कमी केला असता दोन्ही वेळेला आपल्याला सर्ज टाकीचा उपयोग होत असतो. आता आपण पाहू या विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र, जलविद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामधली आपल्या लेआउटच्या सहाय्याने आपण त्याचं कार्य अभ्यासू. यामध्ये आकृतीमध्ये तुम्हाला दिसून येईल की हायड्रो पॉवर प्लांट म्हणजे जलविद्युत केंद्र. या जलविद्युत केंद्रामध्ये हे रिझर्वायर म्हणजे जलाचा साठा हा धरण बांधून केला जातो आणि हा जलाचा साठा उंच टेकडीवर बांधलेल्या धरणामुळे उंचावर असलेल्या या जलाच्या साठ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये स्थितीज ऊर्जा असते, दाब असतो आणि हे प्रेशर असलेलं हे पाणी या कंट्रोल गेट उघडले जातात. ज्या प्रमाणात आपली रिक्वायरमेंट असते लोडची त्या प्रमाणातच हे गेट उघडले जातात आणि पाणी वेगाने या पेन स्टॉक मधून या पाईप मधून खाली येते आणि टर्बाईनच्या पात्यांवर पडल्याने टर्बाईनचे पाते फिरू लागतात आणि जेव्हा हे पाते फिरू लागतात ते जनरेटरला, जेव्हा जनरेटर चे आर्मेचर फिरते सप्लाय तयार होतं आणि हा सप्लाय पुढे ट्रान्सफॉर्मर द्वारे अप केला जातो म्हणजे वाढवला जातो आणि हा वाढवलेले व्होल्टेज हे ट्रान्समिट केले जाते म्हणजे पारेषित केले जाते. ही पॉवर लाईन्स द्वारे ते पारेषित केले जाते. आता आपण बघू की हे जे टर्बाईन्स जे असतात हे कशा पद्धतीने असतात. पण टर्बाईन्स कशा पद्धतीने कशा पद्धतीने कार्य करतात ते आपण पाहू. आता हे टर्बाईन जे आहे वॉटर टर्बाईन ज्याला आपण म्हणतो वॉटर टर्बाईन, स्टीम टर्बाईन पण असतात, वॉटर टर्बाईन पण असतात. हायड्रो पॉवर स्टेशन मध्ये आपण मुख्यत्वे करून टर्बाईन वापरत असतो.
एक मिनिट. हा, या टर्बाईन मध्ये तुम्हाला लक्षात येईल, हे पहा, वॉटर टर्बाईन. टर्बाईन मध्ये हे धातूचे पाते विशिष्ट आकारात आणि प्रकारात म्हणजे विशिष्ट पद्धतीने विशिष्ट कोनात बसवलेले असतात. त्यामुळे त्याच्यावर जेव्हा पाणी वेगाने पडतं, हे ब्लेड फिरू लागतात आणि हे ब्लेड जनरेटरच्या आर्मेचरला, अशा पद्धतीने या हायड्रो पॉवर स्टेशनचे कार्य चालते. मग हे हायड्रो पॉवर स्टेशन जेव्हा आपल्याला बांधायचे आहे, प्रकल्प तयार करायचा आहे, त्यावेळी कुठल्या ठिकाणी ते करायचे यासाठी काही घटकांचा विचार करावा लागतो, की हा प्रकल्प शहरापासून किती अंतरावर असणार आहे, धरणाचं अंतर किती आहे, त्यानंतर त्या ठिकाणी मुख्यत्वे करून पाण्याचा साठा किती प्रमाणामध्ये आहे, डोंगर भाग आहे का, उंचावरची जागा आपल्याला बरोबर मिळत आहे का, आणि पर्यावरणावर या प्रकल्पामुळे काही वेळेला जर डोंगराळ भागामध्ये बऱ्याच वेळा वृक्षतोड करावी लागते, पर्यावरणाची हानी किती प्रमाणात होते आहे, आणि शहरापासून जर खूप प्रकल्प दूर असेल तर जी विद्युत ऊर्जा निर्माण होते तिच्या पारेषणाचा खर्च सुद्धा वाढतो. तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला हा प्रकल्प उभारताना करावा. तर विद्यार्थी मित्रांनो, या जलविद्युत प्रकल्प निर्मितीचे काही फायदेही आहे आणि तोटेही आहे. प्रथम आपण फायदे पाहू. या प्रमुख फायदा म्हणजे यासाठी कोणत्याही विकत घेऊन इंधन लागत नाही, म्हणजे इंधनाची गरज नसते, पाणी आपल्याला नैसर्गिकरित्या उपलब्ध असतं. आणि या दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे या हायड्रो पॉवर स्टेशन मध्ये कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. पाणी मोफत मिळतं आणि पाण्याच्या वहनासाठी खर्चही कमी येतो. आणि या पद्धतीच्या पॉवर स्टेशनला मेंटेनन्सही कमी लागतं आणि आयुष्यमान सुद्धा त्याचं जास्त असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, पूर नियंत्रणासाठी याच्यामध्ये आपण धरण बांधतोय, पण पूर नियंत्रणासाठी याचा मुख्यत्वे करून उपयोग होत असतो. याचे काही तोटेही आहेत, की सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा प्रकल्प उभारण्याचा खर्च, पहिले सुरुवातीचा खर्च, इन्स्टॉलेशनचा खर्च जास्त आहे. मेंटेनन्सचा खर्च जरी कमी असला तरी इन्स्टॉलेशनचा, उभारणीचा खर्च आहे. कारण धरण बांधण्यासाठी बराच खर्च लागतो. डोंगराळ भागामध्ये वाहतुकीसाठी मोठी अडचण येत असते. आणि शहरापासून जर धरण लांब असेल तर विद्युत वहनाचा खर्चही वाढतो. आणि प्रकल्प उभारणीसाठी, धरणाचं काम करण्यासाठी आपल्याला स्किल्ड लेबर, कुशल कामगारांची आवश्यकता असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्युतचे महत्व, विजेचे महत्व आणि जलविद्युत प्रकल्प कशा पद्धतीने कार्य करतो, त्यामधील विविध घटक, त्याचे फायदे आणि तोटे हे आपण अभ्यासले. आता पुढच्या आपल्या याच्यामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण औष्णिक विद्युत प्रकल्पाचे कार्य अभ्यासणार आहोत. आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमधील सर्व महत्वाचे घटक समजलेले आहेत. तर आपण पुढील व्हिडिओ बघणार आहोत औष्णिक विद्युत